ठोस अशा पद्धतीनं कुठली काही गोष्ट सांगायला अर्थमंत्री तयार नाहीयेत. अशा प्रकारचा हा एकंदरीत अर्थसंकल्प त्यांनी सादर केलेला आहे. खरं तर त्यामध्ये नेहमीच अर्थमंत्र्यांनी वेगवेगळ्या बाबी बऱ्याचदा सांगितलेल्या आहेत. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर त्यांनी पाठीमागच्या काळामध्ये एक पुस्तक लिहिलेलं होतं की बाबा कशा पद्धतीनं आम्ही अर्थसंकल्प सादर करणार. परंतु दुर्दैवाने त्यांनी अर्थसंकल्प कसा सादर करायचा याबद्दलचं पुस्तक लिहिलं, परंतु त्यांनी त्याच काळात अर्थसंकल्प कसा वाचायचा हे जरी लिहिलं असतं, सादर करायचा हे जरी लिहिलं असतं तर ते जास्त चांगलं झालं असतं असंही मला या निमित्तानं म्हणायचं. आणि खरं मी पाठीमागच्या काळामध्ये जे काही अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री मांडलेली होती, तर 1 वर्षाचा विचार करून आपण तशा प्रकारची पंचसूत्री मांडत नाही. जसं खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार 1991 साली मनमोहन सिंग साहेबांनी केलेला होता आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी तो अर्थसंकल्प युपीएच्या काळामध्ये सादर केलेला होता आणि तो आजपर्यंत म्हणजे वाजपेयी साहेबांनी पुढे कंटिन्यू केला, युपीए सरकारनी पण कंटिन्यू केला. तशा पद्धतीने ही पंचसूत्री पुढे चालू ठेवायला पाहिजे होती, परंतु कुठेतरी आपल्यावर टीका टिप्पणी होईल म्हणून त्यांनी आता त्याला एक वेगळ्या प्रकारचं नाव दिलं आणि पंचामृतच्या नावाने हा अर्थसंकल्प पुढे आणण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे. पण आमच्या सगळ्यांचा या बाबतीमध्ये भ्रमनिराश झालेला आहे. मला तर तो अर्थसंकल्प वाचत असताना खोटं नाही, मला 14 मार्च डोळ्यासमोर येत होतं. 14-15 मार्च सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी आहे? 14 मार्च. म्हणलं 14 मार्चला बहुतेक यांना रात्री कळले निकाल विरोधी जाणार, त्याच्यामुळं आता आपल्याला अर्थसंकल्पामध्ये जेवढं काही घोषणाबाजी करायची तेवढी करून घ्या. ते तरी कारण असावं किंवा शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये जो काही झटका बसलाय आणि कसब्यामध्ये जो काही झटका बसलाय आणि चिंचवडला पण आमची दोन्ही मतं एकत्र केली तर ती त्यांच्या पुढे आहेत, परंतु असं म्हणून चालत नाही. पण मी तसा विचार करतोय आणि त्यामुळं आपण 9 महिन्यापूर्वी सरकारमध्ये आलो. आपण सरकारमध्ये येत असताना जनता काही आपल्या बरोबर दिसत नाही हे कालच्या खेडच्या सभेनी देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या सगळ्यांनी पाहिलं. खेडची सभा तर न भूतो न भविष्यती अशा प्रकारची होती. माणसं आणलेली नव्हती. माणसांना विचारलं तर सांगत होती की उद्धव ठाकरे साहेबांचं भाषण ऐकायला आम्ही आलेलो आहे. जसं दसऱ्याला लोक काय सांगायचे, कशाला आलोय कोणाला माहिती, आणलंय आम्हाला, आम्ही आलोय, आता चाललोय परत. काही जण म्हणायची राज ठाकरेंची सभा ऐकायला आलोय, एक जण म्हणला कुणाला माहिती अब्दुल सत्तार साहेब म्हणले चला म्हणून आलो इकडं. अशा प्रकारची परिस्थिती त्याच्यात होती. वरळीची सभा तर आपण बघितली, सगळ्या खुर्च्याच खाली होत्या. म्हणजे खुर्च्यांना मार्गदर्शन करण्याच्या करता ती सभा होती का मांडलेल्या खुर्च्या गोळा करण्याच्या करता सभा होती, हा जरा संशोधनाचा विषय. आणि तिथं मात्र आदित्य ठाकरेंची टोलेजंग सभा नंतर त्याच पटांगणामध्ये झाली आणि ह्याच्यावरून आपण म्हणतो ना शीतावरून भाताची परीक्षा, तशा प्रकारे हे सगळे गोष्टी घडायला लागल्यानंतर आता काय होतं नव्हतं ते जाहीर करून टाका, पुढचं पुढे बघू या हेतूनी मांडलेला दूरदृष्टीचा अभाव आणि वास्तवाचं भान नसलेला हा अर्थसंकल्प असं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद.